हाय नमस्कार, मी तानाजी दयानंद बनसोडे. ज्या गुगल दुनियामध्ये सध्या जे पोस्ट व्हायरल होत आहे किंवा पोस्ट म्हणजे म्हणण्यापेक्षा उदाहरणार्थ मुलं मुली ज्या इंस्टाग्रामवरती आपले व्हिडिओ व्हायरल करत आहेत, त्याच्यामार्फत एखाद्या मुलांसंग फ्रेंडशिप होते किंवा एखाद्या आपल्या अनोन नंबरवरती कॉल येतो, त्या कॉलवरनं आपण एखाद्याशी भाषण संभाषण करतो. तेच हॅकर्स आपली त्याची माहिती घेऊन आपल्या गोष्टी व्हायरल करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ आपले एखादी व्हिडिओ काढणे, एखादी व्हिडिओची पोस्टेस करणे, त्या गोष्टी घेऊन समाजामध्ये त्याचे उच्चार हे वेगळीकरण करतात. त्या संदर्भामध्ये एक थोडासा शॉर्टकटमध्ये मी एक व्हिडिओ काढत आहे, जेणेकरून की जे पोलीस स्टेशनला आत्तापर्यंत मी ज्या गोष्टी बघितल्या की एखाद्याचा व्हिडिओ व्हायरल करतो किंवा त्याचे पैसे गपचीप काढून घेतले जातात. इंस्टाग्राममार्फत त्याचे भरपूर गोष्टी काढून घेऊन त्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्या गोष्टीचं परिपूर्ण उत्तर नसल्या कारणास्तव आजकालच्या पिढीचे तरुण पिढीचे नुकसान भरपूर होत आहे. त्या संदर्भामध्ये एक शॉर्टकट व्हिडिओ बनवत आहे मी आणि तो व्हिडिओ 100% सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. त्याचं लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी एक गोष्ट सांगतो. उदाहरणार्थ जर एखादी गोष्ट घडली आपल्या मार्फत आणि जर ती चुकून आपण एखाद्या वेळेला व्हिडिओ पाठवले तर पुढचा माणूस म्हणतो की मला एवढे पैसे पाठव, ते पैसे पाठवले तर मी तुझा व्हिडिओ व्हायरल नाही करणार. त्या संदर्भामध्ये आपल्याला मागणी करतो. आपण क्वचितरित्या 1-2 वेळा ते पैसे पण पाठवतो आणि जे आपल्याला होत नसेल तेव्हा आपण लास्ट स्टेपला पोलीस स्टेशनला सांगतो. तर ते गोष्ट भरपूर लांब गेली असते. त्या संदर्भामध्ये एक गोष्ट सांगतो मी. तर ते परिपूर्ण 100% हा व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काय करावं लागेल. प्रथमतः काय करावं लागेल, गुगलवरती गेल्याच्या नंतर ना इंस्टाग्राम हॅक असा एक गुगलवरती मेसेज टाका. त्याच्यानंतर ना इंस्टाग्राम हॅकला पहिल्याच पेजला एक इंस्टाग्राम अकाउंट हॅकड इंस्टाग्राम अकाउंट असेल त्याला ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये 5 ऑप्शन येतात, बरोबर ॲक्युरेट 4 ऑप्शन येतात सॉरी. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे इफ यू थिंक दॅट युअर इंस्टाग्राम अकाउंट हॅज बीन हॅकड. तो पहिला आपला अकाउंट हॅक झालेला आहे तर त्या संदर्भात त्याला ओपन करा. त्याच्यानंतर मग त्याच्या खाली एक नोटिफिकेशन येते, तिथं एक नोटिफिकेशन आहे विजिट द ॲप हे ओपन करा. विजिट द ॲप ओपन केल्याच्या नंतर ना आपल्याला एक कंटिन्युटली इन द ॲप म्हणून ते ॲप चालू करण्यासाठी एक मेसेज येतो, ते ओपन करायचं. त्याच्यानंतर ना आपले तिथं इंस्टाग्रामचे नोटिफिकेशन येतात की आपले काय काय झालेले आहेत, त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी आपण ते सांगतो. तर त्याच्यामध्ये पहिलं एक ऑप्शन आहे की माझं अकाउंट हॅक झाले, माय अकाउंट वॉज हॅकड. मग ते ओपन केल्याच्या नंतर नेक्स्ट प्रोसेस येते, थोडंसं वेळ लागेल. त्याच्यानंतर ना आपल्या लक्षात आले पाहिजे की एखादा हॅकर्स आपला व्हिडिओ काढलेला आहे, आपला इंस्टाग्राम तो चालवत असेल तर तो 100% आपल्या नावाने चालवणार. हे श्युरिटी आहे, कारण की दुसऱ्याला जर पोस्ट व्हायरल काढायचा असेल तर तो आपल्या नावाने चालवत असेल तर ते चालवत असताना तिथं युजर नेम, फोन नंबर और ईमेल आय डी असलेला असेल. तर तिथं प्रथमतः तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये तुमचा युजर नेम म्हणजे जे अकाउंट तुमचं हॅक झालेलं आहे त्याचं युजर नेम टाका. आता उदाहरणार्थ मी टाकतोय माझं, ओपन करा. त्याच्यानंतर थोडीशी वेळ लागेल. ओपन केल्याच्या नंतर ना आपल्याला एक ऑप्शनल येईल, बरोबर. आपण ज्या इंस्टाग्रामवरती आपलं पेजेस आहे त्या पेजचा आपल्याला प्रथमतः आपला इंस्टाग्राम आय डी, उदाहरणार्थ फोटो दिसेल. तिथं माझा इंस्टाग्राम आय डी पण दिसतोय. चॉईस अ वे यू रिकॉर्ड युअर इंस्टाग्राम अकाउंट असं दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला माझे स्वतःचे रजिस्टर्ड नंबर देईल, बरोबर, आणि व्हॉट्सअप नंबर. तर हे आपले नंबर माहिती नसतील किंवा माहिती असतील तर त्याच्यानंतर ट्राय द अनदर वे त्याला ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर ना आपल्याला असं येईल माय अकाउंट हॅक वॉज हॅकड, ते ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर ना नेक्स्ट पोझिशनला जा. त्याच्यानंतर आपल्याला येईल की तो अकाउंट आपल्याला सांगत आहे की हे काय करावं लागेल. त्याच्यानंतर एच टेक अ सेल्फ व्हिडिओ टू कन्फर्म माय अकाउंट, ते ओपन. त्याच्यानंतर ना नेक्स्ट स्टेपला जावा. त्याच्यामध्ये आपल्याला सांगतो इंटरव्ह्यू मेल आय डी असा टाका की जेणेकरून जो मेल आय डी ह्या मोबाईलमध्ये टाकेल आपण आता सध्या चालू आहे का त्या मेल आय डी थ्रू आपल्याला जो OTP येईल ना तो OTP जनरेट करायचा आहे. तो OTP कुठला पण असो, फक्त मोबाईलमध्ये जनरेटेड OTP असावा, तो OTP टाकला जाईल. आता मी माझा मेल आय डी टाकतोय. OTP मला माझ्या जे मी जनरेशन होणार आहे त्या OTPला माझा जे OTP जाईल. तर तिथं मी OTP टाकलेला मला 100% त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP आल्याच्या नंतर तो तिथून कॉपी पेस्ट करायचा आणि तो इकडे आणायचा आपला कॉपी पेस्ट करून. मला OTP आलेला आहे, मी तो OTP कॉपी पेस्ट करतो. हे स्टेप लक्षात ठेवा. मी इथं पेस्ट करतोय. हे पेस्ट केलं त्याच्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल. हा कन्फर्मेशन मेसेज आला ना
आपला तिथं टेक व्हिडिओ सेल्फ, जो व्हिडिओमध्ये सेफ सांगेल ना ते 100% तो व्हिडिओ जसे सांगेल तशी गोष्ट करा. तिथं मला सांगत आहे नेक्स्ट स्टेप करा, होल्ड युअर फोन दॅट एज लेव. म्हणजे आपण आता बोलतोय, तो सांगतो की मला व्हिडिओ माझा सेल्फी काढतो, मला सांगतो राईटला बघा, मी राईटला बघितलो ओके. त्याच्यानंतर सांगेल माझा व्हिडिओ कन्फर्मेशन झालेला आहे ओके बरोबर. सबमिट व्हिडिओ सेल्फ म्हणजे माझा व्हिडिओ सेल्फ झालेला आहे, तो सबमिट करायचा. सबमिट झाला, थोडासा वेळ लागेल. लोडिंग पेज होत आहे. हे लक्षात ठेवा, जर लोडिंग पेज झाल्याच्या नंतर ना मी 100% सांगू इच्छितो की हा व्हिडिओ ज्यावेळेस लोडिंग पेज होईल त्याच्यानंतर ना तुमच्या जो युजर आय डी ज्यांनी यूज केला आहे ना त्याचा 100% 2 तासामध्ये हा व्हिडिओ, तुम्ही जे पण तुमचे व्हिडिओ त्यांनी काढलेले आहेत आणि जो पण माणूस तुमचा हा जर इंस्टाग्राम आय डी वापरत असेल 100% तो डायरेक्टली बंद होईल. आणि त्याच्यामधून आपल्याला मेलला आपला मेसेज येईल. तो मेसेज आल्याच्यानंतर जे पोलीस स्टेशनला तक्रार करत त्या माणसाला मेसेज द्या, तो सायबरला ऑटोमॅटिकली देऊन टाकतात आणि 100% तुमचं. आपण ज्यावेळेस मेलला मेसेज येतो ना तो मेलचा मेसेज हाच मेसेज तुमची कंप्लीट असेल आणि 100% तो मेलचा मेसेज आलेला त्याच्यामार्फत तुम्हाला कुठेही तक्रार द्यायची गरज नाही आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी घडतील मित्रांमध्ये किंवा मैत्रिणीमध्ये, तर ह्या व्हिडिओमधून जे तुम्ही स्टेप जे सांगितलेले आहेत त्या स्टेपमार्फत तुम्हाला 100% मदत होईल. आणि तुम्हाला जर आणखीन काही मदत माहिती असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर माझं इंस्टाग्राम आय डी आहे, त्या इंस्टाग्राम आय डीवरती मला फॉलो करा. आणि माझं यूट्यूब चॅनल पण आहे तानाजी 100 म्हणून, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या चॅनलमध्ये जेवढे पण व्हिडिओ असतील ते चॅनलचे व्हिडिओ पण तुम्ही पहा. आणि याच्या अदर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन व्हिडिओ टाकणार आहे. ते व्हिडिओचे संदर्भ असे आहेत की जेणेकरून एखाद्या हॅकर्सने किंवा एखाद्या कॉलरने तुमच्याशी फोन करून तुमच्या फोनद्वारे तुमचा OTP चोरून तुमचे पैसे विड्रॉल केलेले आहेत. अदर तुमचे एखाद्याने फोनवरती संभाषण करून तुमचे असलेले व्हिडिओ काढून किंवा त्यांनी असलेले व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करून तुमच्याशी ब्लॅकमेलिंग करून तुमचे व्हिडिओ काढत असेल आणि काढून तुम्हाला तो म्हणत असेल की याच्यानंतरनं मला असे एवढे पैसे पाठव, नाहीतर मी तुझ्या फ्रेंड्सला मी माझे पैसे पाठवतो. आणि असे 100% घडतात. एखाद्याला फेसबुकवरनं फ्रेंड रिक्वेस्ट येते, त्याच्यावरनं बोलणं होतं आणि त्याच्यानंतरनं आपले पैसे विड्रॉल करून घेतात. अशा संदर्भामध्ये भरपूर आणखीन भरपूर व्हिडिओ आहेत. आणि असे तुमचे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्या अदर पण तुमचे जेवढे पण हॅकर्सच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला इझिली आणि एकदम सपोर्टली गोष्टी सांगणार आहे. तर त्या गोष्टीची 100% तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि आवडला तर तुमच्या मैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि समाजामध्ये पण ह्या गोष्टी माहिती पाहिजे अशा गोष्टीची 100%ची माहिती घ्या. आवडला तर सबस्क्राईब करा. नमस्कार, तानाजी बनसोडे. धन्यवाद.